रत्नागिरी नगर परिषद प्रशासनाकडून फुटपाथवरील अनधिकृत टपऱ्या हटविण्यास सुरुवात। सकाळपासून मारुती मंदिर, आरोग्य मंदिर परिसरात सुरू झाली आहे कारवाई। रत्नागिरी नगर परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या सर्वसाधारण बैठकीमध्ये सर्व नगरसेवकांच्या सर्वानुमते फुटपाथ व रस्त्यावर टाकण्यात आलेल्या अनधिकृत टपऱ्या व गाळे हटविण्याबाबत ठराव झाला होता। आरोग्य सभापती राजन शेट्टे यांनी प्रथम प्रस्ताव मांडला होता। या ठरावानुसार मंगळवारपासून रत्नागिरी नगर परिषद प्रशासनाने अनधिकृत गाळे टपऱ्या हटविण्यास सुरुवात केली आहे। मंगळवारी सकाळपासून मारुती मंदिर, आरोग्य मंदिर या भागातील फुटपाथवर असणारे चायनीज सेंटर, मोबाईल मार्केटिंगचे स्टॉल, छोट्या फुटपाथवरील टपऱ्या हटविण्यास सुरुवात केली। रत्नागिरी शहरातील फुटपाथ, अन्य काही रस्ते या ठिकाणी उभारण्यात आलेल्या अनधिकृत गाळे टपऱ्या यांच्यावर कारवाई करण्याबाबत नगर परिषद सर्वानुमते ठराव झाल्यानंतर या अनधिकृत टपऱ्या धारकांना सूचना देण्यात आल्या होत्या। मात्र सूचना देऊन देखील टपऱ्या स्वतःहून हटविण्यात आलेल्या नाहीत। त्यामुळे मंगळवारपासून प्रशासनाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली। या कारवाईच्या पथकामध्ये सहाय्यक मालमत्ता पर्यवेक्षक नंदकुमार पाटील, मालमत्ता लिपिक किरण मोहिते, विद्युत विभागाचे लिपिक जितू विचारे यांच्या समवेत नगर परिषद कर्मचारी यांचा समावेश होता। धन्यवाद।